चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मोबाईल सायलेंट ठेवा. बाकीचे मोबाईल सायलेंट ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बसपा पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या बंगल्यावरती काल रात्री 3-3:15च्या दरम्यान घरावर दगडफेक झाली आणि गाडीवरही दगडफेक करून गाडीचे नुकसान करण्यात आलेले आहे. ही घटना करण्यामागचा उद्देश एकच आहे की जर तालुक्यामध्ये सुरेश शिंदे सरकार व आम्ही दहशतवादाबद्दल नेहमी बोलतोय, जगमध्ये गुन्हेगारी, दादागिरी, महिलांवर अत्याचार ह्याबाबत सततचा आम्ही आवाज उठवल्यामुळं विरोधकाच्या उमेदवाराला हाताशी धरून त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राळे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी गुंडाच्या करवी हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे. आणि ह्या दोन्ही उमेदवाराची नगराध्यक्षपदाचे जे 2 उमेदवार आहेत त्यांची सध्याची अवस्था अतिशय नाजूक झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे या दोघांनीच मिळून हा भ्याड हल्ला केला असं आमचं मत आहे. त्यातल्या त्यात आमचा संशय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे लोक प्रचारला अशा प्रकारचे लोक आणतात आणि परगावचे बरीच लोक या गोपीचंद पळकरने इथं आणून ठेवलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यामार्फत हा हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं पोलिसाकडे तक्रारी केलेली आहे. पोलिसांनी याचा सखोल चौकशी करून जास्तीत जास्त आरोपीला अटक करावी अशी आमची मागणी आहे. आमचे नेते आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जगताप साहेब, शिवसेना उभाटाचे आमचे मित्र म्हणजे दुधाळ साहेब, बसपाचे अतुल कांबळे साहेब, अम्मानगोडा रवी साहेब, माजी जिल्हा परिषद सभापती यांच्या नेतृत्वाखाली ही घड्याळ चिन्हावरती आम्ही इलेक्शन पॅनल लावलेलं आहे. आमच्याकडे सर्व अतिउच्च शिक्षित असे उमेदवार आहेत आणि गेली अर्धा दिवस शहरामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस करत असतात. संपूर्ण 11 वार्ड आम्ही हाऊस टू हाऊस केले आणि त्यामुळे लोकांचा फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळं विरोधकांचे मग भाजप असेल, काँग्रेस असेल, या पार्टीच्या उमेदवारांची पायाखालची वाळू असेल आणि त्यांनी रात्री 3:18च्या दरम्यान आमच्या बंगल्यावरती दगडफेक केली. CCTV कॅमेरे, परंतु आम्ही जवळजवळ प्रचार करून गाड झोपल्यामुळं आम्ही काही ते प्रत्यक्ष पहिल्यावरून तो CCTVमध्ये हे आरोपी कैद झाले आणि असा भ्याड आला करून काचेवरती बंगल्यावरती दगडफेक करणे, आमच्या इनोव्हा गाडीच्या काचेवर दगडफेक करणे आणि पोलीस स्टेशनला लागून 100 मीटरच्या आत आमचा बंगला आहे आणि जर पोलीस स्टेशनच्या बंगल्याला लागून आमच्या बंगल्यावर जर भ्याड हल्ला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. यांच्या पायाखाली वाळू बसवलेली आहे. आज जसं आमचे नेते जगताप साहेबांनी सांगितलं की या भाजपवाल्यांनी या जिल्ह्यातले बाहेरचे गुंड असेल, जे हातमारीचे गुन्हेगार आहेत, ज्यांना हातभार झाले ते राजरोजपणे जर खेळायला लागलेत. जाहीर सभेला ते स्टेजवरती बसत आहेत आणि पोलिसांच्या पुढं आमचा प्रश्नचिन्ह आहे की अशा गुंडांना जर पोलीस पाठीशी घालत असतील, कुणाच्या जर दबावाखाली काम करत असतील तर ही अतिशय वाईट आहे. हा जो भ्याड हल्ला झाला आहे ते निश्चितपणानं कुठल्या तरी एखाद्या हिजड्याचं काम आहे. त्याच्यात दम असलं तर समोर यावं, आम्ही त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ. पण हिजड्यासारखं यायचं, पाटे दगडफेक करून पळून जायचं, ते अतिशय गंभीर बाब आहे. PI कुळेकर साहेबांसारखा एक खमक्या PI येत आहे, त्यांनी निश्चितपणानं या घटनेची सखोल चौकशी करून, DSP साहेबांनी यात लक्ष घालून सखोल चौकशी करून आरोपींना ताबडतोब जेरबंद करावं. ही जी दहशतवाद माजवत चाललेला आहे ही कुठंतरी मोडून काढायचं आहे. आमचे नेते आदरणीय जगताप साहेब असो, आम्ही असो, बंटी असतील, अतुल असतील, ही सर्व मंडळी, जगताप साहेब, आम्ही तालुकाभर सगळ्या हे जे दहशत गुंडगिरी आहे
ही मोडून काढायचं आम्ही कायम सभेत बोलत असल्यामुळं आमच्या बंगल्यावरती रात्री 3:18 हा भॅड हल्ला झालेला आहे. तरी त्याची सखोल चौकशी होऊन संबंधितावरती कारवाई होईल. आणखीन एक बोला. जनतेने असा हा भॅड हल्ला केल्यामुळे हा भॅड हल्ला झाल्यामुळे जनतेने भयभीत न होता चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहून आमच्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबावं. आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थखातं आहे ते अजितदादांचं पक्ष आहे, लाडकी बहिणीनं त्यांनीच आणलेले आहे. आणि त्यामुळं ही बाकीची ही ज्या सैरवैर झालेल्या आहेत, भाजप असो काँग्रेस असो, जनतेला आमची विनंती आहे ही दहशत म्हणून काढायचं चॅलेंज आम्ही जगताप साहेबांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळं तुम्ही कुणीही भयभीत न होता निश्चितपणानं घड्याळच्या चिन्हासमोर बटन दाबून या पॅनलला प्रचंड मतानं विजयी करावं ही जनतेला मी कळकळीची विनंती करतो. जनतेला परत एकदा आम्ही कळकळीची विनंती करतो, तुम्ही कुठल्याही भयमुक्त असं न होता ठोसपणानं आपण चांगल्या माणसाला न्याय देण्यासाठी या घड्याळच्या चिन्हासमोर बटनावरती बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. भयभीत न होता, भयमुक्त नाही. भयभीत आलेत काम. दादा